नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण कुरकुरीत अशा साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी अर्धा किलो बटाटे आणि पाव किलो साबुदाणा. वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर हा अडीच वाटी साबुदाणा आहे. रात्रभर साबुदाणा भिजल्यामुळे तो दुप्पट फुललेला आहे आणि बटाटे हे मी 3 शिट्ट्या करून कुकरला उकडून घेतलेले आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर एक जाड बुडाचं भांडं ठेवलेलं आहे मी आणि त्यामध्ये आता 1 वाटी, या वाटीने 1 वाटी पाणी टाकते. 1 वाटी पाणी उकळतं तोपर्यंत आपण साबुदाणा मोकळा करून घेऊ. रात्रभर छान साबुदाणा भिजला, एकदम मऊसूत झालेला आहे आपला साबुदाणा. आपण जसा साबुदाण्याची खिचडीसाठी भिजवतो त्याचप्रमाणे पाणी टाकून आपण व्यवस्थित मऊसूत भिजवून घ्यावा. पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. वाळवणाच्या कोणत्याही पदार्थात मीठ टाकताना प्रमाणात टाकायचं, कारण ते वाळून परत खारट होऊ शकतात, म्हणून आपण प्रमाणातच मीठ टाकायचं. त्यानंतर तिखट आणि जिरं. त्यात आपण आता हळूहळू करून साबुदाणा टाकू. साबुदाणा टाकून हे मिश्रण चांगलं खालपासून हलवून घेऊ. यामुळे काय होतं, साबुदाणा आणखीनच मऊ होतो आणि चकली एकदम कुरकुरीत होते. सगळं आता एकसारखं झालेलं आहे. त्यात आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण गार होतं तोपर्यंत आपण बटाटे किसून घेऊ. ज्या भांड्यात आपण मिश्रण कालवणार आहे त्याच भांड्यात मी बटाटा किसून घेते. हे पहा, या प्रकारे आपण सगळा बटाटा किसून घेऊ. उकडलेले बटाटे सगळे किसून घेतलेले आणि आपलं साबुदाण्याचं मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे. त्यात आता आपण याच्यात मिक्स करून घेऊ. थोडं कोमट असतानाच यात मिक्स करून घेऊ, म्हणजे चांगलं एकजीव होईल ते. सुरुवातीला थोडंसं मिश्रण हे चमच्याने मिक्स करून घेऊ, नंतर आपण हाताने एकजीव करू. सर्व मिश्रण मी चांगलं मळवून घेतलेलं आहे आणि ते मळवतानाच मी असे उभे उभे हे करून घेते, म्हणजे आपल्याला सोऱ्यात टाकायला सुद्धा सोपे जातात. हे पहा किती सोपं गेलं. त्यामुळे मी असे भरून घेतलेले आहे आणि आता सोऱ्या लावून आपण चकल्या करायला घेऊ. या ठिकाणी मी एक प्लास्टिकचा कागद टाकून घेतलेला आहे. थेंबर सुद्धा तेलाचा लागलेला नाही आपल्याला. तोडून याचा टोक जुळवून घ्यायचं. सगळ्या चकल्या करून घेऊ. सगळ्या चकल्या करून झालेल्या आहेत आणि आता कडकडीत ऊन पण आलेलं आहे त्यावरती, त्यामुळे 2 दिवसात छान आपल्या चकल्या वाळून जातील आणि वाळल्यावरती मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे. 2 दिवसानंतर चकली एकदम छान वाळून तयार आहेत. आपण आता थोड्याशा चकल्या तळून पाहू. ही चकली तळत असताना तेल अतिशय गरम व्यवस्थित पाहिजे, तरच आपली चकली चांगली आतपर्यंत तळली जाते. त्यामुळे आता तेल छान तापलेलं आहे, तर त्यात आपण चकली टाकू. तेल तापलं नसलं तर फुलत नाही आपली चकली. मस्त झालेली बघा. हे पहा किती छान झालेली चकली. चकली तळून एकदम छान फुललेली आहेत आणि कुरकुरीत देखील झालेली आहे. बघा किती छान कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये उपासाच्या वाळवणाचे पदार्थ करून पहा मी माझ्या रेसिपीप्रमाणे आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.